नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत. फळाफुलांचे प्रदर्शन पाहण्यास मंत्री सत्तार युरोपवर जाणार. खर्च पणन महामंडळ करणार. 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौऱ्यामध्ये सहभाग. खुशखबर, मूल तालुक्यात होणार सिंचन क्रांती. 497 विहिरींना मंजुरी. रोजगार हमी योजनेतून होणार कामे. CSC केंद्रात शेतकऱ्यांची लूट. नोंदणीचे घेतात 100 ते 500 रुपये. 90,000 शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. 26,255 शेतकऱ्यांना मिळेना पीक विम्याचा लाभ. सोयगाव तालुक्यातील स्थिती. जाचकटींमुळे मंजुरीचा मार्ग खडतर. साहेब, मागेल त्याला विहीर, मग गेली कुठे हे तर सांगा. 180 प्रस्ताव पडून कामाची गती काही केल्या वाढेनाच. रात्री 1:30 पासूनच स्टेट बँकेत लागतात शेतकऱ्यांच्या रांगा. KYC पूर्ण नसल्याने लाभार्थ्यांचे पैसे मिळेनात. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न. महारेशीम अभियानात जिल्हा विभागात अव्वल. 593 हेक्टरवर होणार तुती लागवड. जिल्ह्यातील 500 शेतकऱ्यांची नोंदणी. 2 महिन्यात पॅक हाऊस न उभारल्यास पूर्वसंमती रद्द. अनुदानाची मर्यादा केवळ 2 लाख रुपयापर्यंतच. नव्या हळदीला प्रति क्विंटल सरासरी 15,000 रुपये दर. सांगली बाजार समितीत सौदे सुरू. 1020 पोत्यांची आवक. निर्यात बंदीने कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला. कांद्याचे भाव 800 रुपयांवर. जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा खातोय भाव. रब्बी तेलबियांच्या क्षेत्रात किंचितशी घट. यंदा 71,375 हेक्टरवर पेरणी. गेल्या वर्षीच्या तुलनेत 3,000 हेक्टरने क्षेत्र कमी. अकोला जिल्ह्यात 25,000 घरांवर सूर्योदय योजनेतून ऊर्जा निर्मिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सूर्योदय योजनेत राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश. 40 वर्षांपासून घरकुल योजनेचा लाभ मिळेना. रमाई घरकुल योजना मंजुरी पत्रांची आडकाठी. हळद खुली. भाव 14,000वर. क्रूड तेलाचे भाव घसरल्याने सोयाबीनची घसरगुंडी सुरूच. उत्पादकांची कोंडी. शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.